बातमी रोहिणी खडसे यांच्या संदर्भात पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांची चौकशी केली आहे। प्रांजल खेवलकर मोबाईल सिम कार्ड प्रकरणात रोहिणी खडसे यांची चौकशी करण्यात आली आहे। पुणे गुन्हे शाखेकडून 1.5 तास चौकशी केली गेली। रोहिणी खडसे यांची खेवलकर प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडिया समोर करणं योग्य होणार नाही। पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कोऑपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कोऑपरेट करतो। तर रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यानंतर अटक सुद्धा झाली होती, जामीन मिळाला आणि त्यानंतर आता रोहिणी खडसे यांची चौकशी केलेली आहे। पुणे पोलिसांनी ही चौकशी केलेली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या सिम कार्ड आणि इतर प्रश्नी त्यांची ही चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम, पाहूयात। खरं तर आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या रोहिणी खडसे यांची जवळपास 1.5 तासांहून अधिकची चौकशी जी आहे ती पुणे शाखेने केलेली पाहायला मिळते, नार्कोटिक्स विभागाने केलेली पाहायला मिळते। कारण का त्यांचे पती असणारे प्रांजल खेवलकर यांना तथित ड्रग्ज पार्टीमध्ये जी आहे ती काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली होती। अटक केल्यानंतर त्यांचे काही मोबाईल फोन जे आहेत ते जप्त केलेले होते। त्यातला व्हॉट्सअपचा डाटा जो आहे तो मुख्य पुरावा म्हणून पुणे पोलिसांना कोर्टामध्ये सादर करायचा होता। त्यांनी कोर्टामध्ये सादर देखील केलेला होता, परंतु त्यामध्ये असणारा एक मोबाईल नंबर मधलं सिम कार्ड जे आहे ते 3ऱ्या व्यक्तीच्या नावावरती होतं। तर त्या 3ऱ्या व्यक्तीशी संपर्क रोहिणी खडसे यांनी केलेला होता। संबंधित कंपनीला मोबाईल नंबर हरवला आहे असं सांगायला लावलेलं होतं आणि मोबाईल हरवला असं सांगितल्यानंतर नवीन नंबर घेऊन त्यामध्ये व्हॉट्सअप चालू करून पोलिसांकडे असणारा व्हॉट्सअपचा सगळा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिक त्यांनी जो आहे तो डिलीट केलेला होता आणि पुराव्यांमध्ये छेडछाड केलेली आहे म्हणून त्या सदर इस्माला आणखी 2 जणांना ताब्यामध्ये पुणे पोलिसांनी घेतलेलं होतं। त्यांची चौकशी केली होती आणि त्यानंतर रोहिणी खडसेंचं नाव त्या लोकांनी घेतलेलं होतं आणि त्यानंतर आज रोहिणी खडसेंची चौकशी या सगळ्या संदर्भामध्ये पुणे गुन्हे शाखेने केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवल्यानंतर आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर मात्र आता नवनवीन काय खुलासे कोर्टामध्ये केले जात आहेत आणि रोहिणी खडसेंचा या सगळ्यामध्ये काय संबंध आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन दिलीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज।